वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वनपाल यांना वाचवण्याचा प्रयत्न। आटपाडी वन परिक्षेत्रातील रोपवांवर मृद जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीतील दोषी वनपाल अस्मिता पाटील यांचा बचाव करण्यासाठी वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षकच आघाडीवर आहेत। आम्ही केलेल्या तक्रारीनंतर वृत्तपत्रातून स्वतः खुलासा करणारे सहाय्यक वन संरक्षक अधिकारी चौकशीचा फार्स करून दोषींना क्लीन चिट देत आहेत, असा गंभीर आरोप तक्रारदार मनोज नांगरे व महादेव जुगदर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। आटपाडी तालुक्यात वन विभागाने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून यावर युवा सेनेचे तालुका प्रमुख मनोज नांगरे, जांभुळणीचे माजी सरपंच महादेव जुगदर यांनी वनमंत्री, जिल्हाधिकारी व वन विभागाच्या वरिष्ठांकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या। यामध्ये आटपाडी वन विभागाचे अधिकारी अशोक खाडे, वनपाल अस्मिता पाटील हे दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती। या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे चौकशीची सुनावणीची नोटीस काढण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याच्या सूचना या निमित्ताने करण्यात आल्या। यानंतर वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अजित साजने यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणीसाठी तक्रारदारांना पत्र काढले आहे आणि हे पत्रच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा मनोज नांगरे व महादेव जुगदर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे। मृद व जलसंधारणाची कामे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कार्यारंभ आदेश वन विभागाने दिलाय। अनेक गावातील वनक्षेत्रात कामे न करता 50% पेक्षा अधिक रोपे जळालेली असताना ती जिवंत असल्याचे दाखवून पैसे काढणे, रोपे न लावता पैसे काढले असे प्रकार घडले आहेत। त्याबाबत तक्रारी केल्यानंतर त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर सहाय्यक वन संरक्षक अधिकारी अजित साजने यांनी स्वतःहून आटपाडी वनक्षेत्रातील कामे उत्कृष्ट असल्याचे प्रशस्तीपत्रक खुलासावजा वृत्तपत्रातून दिले आहे। मुळात लोकांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेऊन वस्तुस्थिती जाणून कार्यवाही करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, परंतु त्याकडे कानाडोळा करून सहाय्यक वन संरक्षक अधिकाऱ्यांनी वन विभागातील घोटाळ्यावर पडदा टाकण्यासाठी पुढाकार घेतला। दोषी वनपाल अस्मिता पाटील यांना वाचवण्यासाठीच तक्रारीनंतर त्यांच्या बातम्यानंतर सहाय्यक वन संरक्षक अधिकाऱ्यांनी खुलासा केला आणि तेच आता बातम्या आणि तक्रारीच्या चौकशीसाठी पत्र काढत आहेत। हाच सर्वात मोठा विनोद असल्याची टीकाही तक्रारदार युवा सेना प्रमुख मनोज नांगरे, महादेव जुगदर यांनी केली आहे। वन विभागातील घोटाळे, भ्रष्टाचाराबाबत ज्यांनी स्वतः खुलासा केला तेच तवजरीच्या अनुषंगाने चौकशी कशी करतील याचेच कोडे आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आता आटपाडीचे अशोक खाडे, वनपाल अस्मिता पाटील यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक अजित साजने यांचीही चौकशी करावी अशी मागणीही मनोज नांगरे व महादेव जुगदर यांनी केली आहे। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला आहे।